रामकृष्ण हरी. माऊली आज अधिक ज्येष्ठ शुद्ध चतुर्दशी पुरुषोत्तम मास आल्यामुळं आपली आषाढी वारी प्रस्थान जे आहे ते 1 महिना पुढे ढकललं. त्यामुळं आत्ताच आकाशवाणीवरनं भेटी लागे जीवा हा अभंग ऐकल्यानंतर ते जे तळमळ आहे प्रत्येक वारकऱ्यांच्या मनामध्ये लागलेली, त्याच्याविषयी थोडंसं चिंतन करावं म्हणून हा संवाद आहे. पंढरपूरची वारी आपण संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांपासून बघतो. आज 750 वर्षाची ही परंपरा आहे. त्या अगोदरही असेल. ती मतं सोडून द्या. आता त्याच्यात आपल्याला त्या वादात पडायचं नाही. आपल्याला त्या वारीचा आनंद घ्यायचा आहे. पंढरपूर हे संतांचं माहेर आहे आणि संत ज्ञानेश्वर आणि ती भावंड जी होती ती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ते आई वडिलांनी विना वाढलेली जी मुलं होती, म्हणजे त्यांच्या कमी वयामध्ये आई वडिलांना त्यांना देहांत प्रायचित्त घ्यावं लागलं. त्यामुळे ती मुलं तशी अनाथ झाली होती. आणि त्यावेळेस संत नामदेवासारखा एक प्रौढ संत त्यांच्या संपर्कात येतो आणि तो त्यांना पंढरपूरची वाट दाखवतो. त्यांना पंढरपूरला घेऊन जातो. म्हणजे आपला मामा जसा आजोळी घेऊन द्यायला येतो ना, आपण मराठीमध्ये त्याला मुराळी म्हणतो, तसा हा प्रकार आहे. आणि ज्यावेळेस प्रस्थान येतं ना, त्यावेळेस पंढरपूरच्या लोकांना एक जास्त विशेष आहे. कारण पांडुरंग आणि संत नामदेवांचे जे काही वंशज आहेत ते प्रस्थानाला हजर असतात आणि त्यावेळेस ते माऊलींना विनंती करतात की चला आता पंढरपूरला. आणि ती संतांची मांदियाळी त्या ज्येष्ठ वद्य अष्टमीला प्रस्थान ठेवते आणि पंढरपूरकडे हा सोहळा चालायला लागतो. असा हा एक अतिशय अनुपम्य सोहळा आहे. प्रत्येकाला तो अनुभवलाच पाहिजे अशा प्रकारचा तो आहे. म्हणजे आयुष्यामध्ये तुम्ही कुठलेही असा, मला त्याच्याविषयी, तुम्ही मनुष्य आहात ना, तुम्ही चालू शकता ना, तर एकदा पंढरपूरच्या वारीमध्ये चाला आणि त्या पंढरपूरच्या वारीचा जो काही एक स्वाद आहे, तो काय आनंद आहे ना, तो भक्तिरसाचा जो काय आनंद आहे ना, तो घ्या. माऊली हे बोलायची नाही, ही अनुभवाची गोष्ट आहे. कारण प्रत्येकानं तो जर अनुभव घेतला ना, तो वारीविषयी फक्त मला वारीला जायचं आहे एवढाच ध्यास असतो. मग त्याच्या मागं किती व्याप आहे ह्याचा तो विचार नाही करत. तो फक्त पंढरपूरला जायचा आणि त्या पांडुरंगाच्या ते, कारण तुम्ही ज्या 18 दिवसाचा जो काही प्रवास आहे, पालखीचा सोहळा चालत असतो ना, तो तुम्ही 18व्या दिवसाला साधारणपणे पंढरपूरला पोचतो. हा जो 18 दिवसाचा प्रवास आहे ना, हा आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करणार आहे. बघा, वेळ मिळाला तर तुम्हाला जसं जमल तसं त्या मुक्कामापर्यंत जमल त्या दिंडीमध्ये, नाहीतर आपल्या मित्रपरिवाराबरोबर, पण माऊली पालखीला जरूर या. आपल्या सगळ्यांची विठू माऊली वाट बघतोय. धन्यवाद. जय जय रामकृष्ण हरी.